नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम गणित विषयामधील 3 संख्यांचा चढता व उतरता क्रम हा पाहणार आहोत. यासाठी आपण काय साहित्य वापरणार आहोत बघा. विद्यावर्धिनी पूरक शैक्षणिक साहित्यामध्ये 100 अंक पाटी आलेली आहे, त्याचा वापर करणार आहोत. सोबतच इथं महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाकडे निपुण भारत जी पेटी आहे आपली, त्याच्यातलं 12 नंबरचं साहित्य आहे ते इथं वापरणार आहोत. सोबतच संख्यांचे विस्तारित रूपसाठी जे विद्यावर्धिनी पूरक साहित्यात आलते त्यातले हे अंक 1 ते 100 अंक ते वापरणार आहोत. आणि सोबतच मदतीला माझी ही गणित अभ्यास पुस्तिका ते तर असणारच आहे. बघा, आमच्याकडे 1 ते 100 अंकांचा मुलांना जेव्हा अंक शिकवते इयत्ता पहिली तेव्हाच हा चार्ट बनवून घेतलेला आहे. ह्या 1 ते 100 अंकाच्या चार्टची देखील भरपूर मदत होणार आहे. चला तर आता आपण 3 संख्यांचा चढता व उतरता क्रम शिकूयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुलांना चढता आणि उतरता क्रमाकडे नेताना हा जो घटक आहे संख्यांचा लहान मोठेपणा, सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या, 3 संख्यांमध्ये मधली संख्या, सर्वात मोठी संख्या, लहान संख्या, ह्या सर्व संख्या मुलांना समजल्याशिवाय हा घटक अजिबात शिकवायचा नाही. जेव्हा मुलांच्या ह्या कन्सेप्ट सर्व क्लिअर होतील तेव्हाच ह्या घटकाकडे जायचं. या घटकाचे मला वाटते 2 व्हिडिओ फार मोठे मोठे अपलोड केलेले आहेत, अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हे मी डबल सांगत बसणार नाही, डायरेक्ट संख्यांचा चढता उतरता क्रम बघूयात. बानो हाय, गुड मॉर्निंग. आज आपण काय शिकणार आहेत? चढता आणि उतरता क्रम. आता चढता उतरता क्रम अतिशय सोपा आहे. कसा आहे? अतिशय सोपा आहे. चढता क्रम म्हणजे काय? आपण पायऱ्या चढतो की नाही, पायऱ्या. हे बघा, इथं ह्या पायऱ्या आहेत अंकांच्या, 1 ते 10 पायऱ्या आहेत आपल्या. जिना माहिती आहे ना, तो जिना आहे. मग पायऱ्या चढताना आपण अगोदर किती नंबरची पायरी चढतो? 1, मग 2, मग 3, त्यानंतर 4, परत 5. म्हणजे पायऱ्या आपण क्रमाने चढत जातो. आता क्रमाने चढताना तुमच्या इथं एक लक्षात आलं का रे? इथं किती संख्या? 1 ही लहान संख्या आहे का मोठी संख्या ह्या इतर संख्यांपेक्षा? लहान. परत 2 कशी आहे? ह्या संख्यांपेक्षा लहानच आहे. पण 1 पेक्षा कशी आहे? 2 मोठी आहे की नाही? म्हणजे इथं बघा, लहान संख्यांकडून मोठ्या संख्येकडे गेले की झाला चढता क्रम, आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आले की झाला उतरता क्रम. आता इथं गंमत बघा. आता मी 1 नंबरची पायरी चढली. मला इथं आता मी हे बाजूलाच काढते. काय काय ठराविक अंक, आपण ठराविकच अंक ठेवूया तिथं. आता संख्या वाचा. ही किती आहे? 4च ठेवूयात आपण. ही किती आहे? 1, हे 5, हे 8 आणि हे 10. ह्या 4 संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. मी मगाशी सांगितलं, चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं का मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं? त्याला म्हणायचं चढता क्रम, बरोबर आहे. आता ह्या 4 संख्यांमध्ये लहान संख्या कोणती आहे रे? 1. त्याच्यानंतर जराशी मोठी कोणती आहे? 5. त्याच्यानंतर जराशी मोठी कोणती आहे? 8. आणि त्याच्यानंतर जराशी मोठी कोणती आहे? 10. मग ह्या 4 संख्यांचा चढता क्रम सांगा एकदा मला. 1, 5, 8, 10. काही जण काय चुकतात, असा क्रम लावतात. 1, 8, 5, 10. आता समजून चला, हे तुमच्या वर्गाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तुमच्या वर्गात जाताना तुम्ही असं करणार का रे? आधी 1 नंबरची पायरी चढणार, परत उडी मारून 8 नंबरची पायरी चढणार, परत महागारी 5 नंबरवर येणार आणि परत 10 नंबरवर जाणार. असं होतं का? नाही. असं करायचं का? नाही. आता चढता क्रम तुम्ही लावून दाखवणार, मी इथं संख्या मांडते, मी सांगते, तुम्ही मला इथे संख्या मांडून दाखवा. बघा, आता इथं मी हे आपले दांडे ठेवलेले आहेत आणि इथं आपल्या पायऱ्या आहेत. मी कुठलेही 3 अंक सांगणार, इथं 3 अंक मांडणार, ह्या 1 ते 10 मधले. तुम्ही मला इथं त्याचा चढता क्रम ह्या ठिकाणी मांडून दाखवायचा, ठीक आहे? आता इथं सुरुवातीला घेऊयात आपण 4 अंक, त्यानंतर घेऊयात 9 अंक आणि त्यानंतर घेऊयात 7 अंक. आता ह्या 3 संख्या मी इथं मांडलेल्या आहेत. ह्या 3 संख्यांचा चढता क्रम अगोदर मला इथं मांडून दाखवायचा, ह्या दांडे घेऊन, आणि नंतर इथं त्याचा व्यवस्थित चढता क्रम लावून दाखवायचा मला. कोण येते? चल ओवी ये. बघा, ही आमची ओवी आहे. हाय ओवी. चल. आता काय करा, अगोदर ह्या संख्या चढत्या क्रमानुसार इथं मांडून घे. इथं दांडे आहेत त्याचे. अगं दांडे थांब. ही अंक बघ ना किती आहे, आणि हे दांडे ओळीनंच ठेवलेले आहेत. 1, 2, 3, 4. मग किती नंबरचा दांडा घ्यावा लागेल अगोदर तुला चढता क्रम लावताना? ही किती अंक आहे? 4. मग किती नंबरचा दांडा घेणार तू? 4. कुठे 4 नंबर इकडं? उचल. अगं तो 5 आहे का 4 आहे बघ ना. ओके, छान. आता 4 नंतर चढता क्रम, तू 4 नंबरची पायरी चढलीस अगोदर, बरोबर आहे. आता ह्या दोन्हीमध्ये 4 नंबरची पायरी चढली तर 4 लगेच ठेवून टाक. इथे ठेवूयात, चल आपण. इथे ठेवली. आता 4 नंतर किती नंबरची पायरी तुला चढावी लागेल? 7 नंबर का 9 नंबर?
7 नंबर. चल आधी 7चा दांडा ठेव. कुठे बघ 7. हां घे, चल बरोबर आहे. हां मग 7 अंक पण ठेवून टाक लगेच तिथं. अंक बघ ना 7 आहे, बघितलं आहे, ठेवून टाक लगेच तिथं. छान आहे, सरळ ठेव 7 अंक. व्हेरी गुड. हां आणि आता त्याच्यानंतर किती नंबरची पायरी चढावी लागेल तुला? 9. चल 9चा दांडा उचल इथला, ठेव तिथं. छान, आता 9 अंक पण उचल. बघ छान, व्हेरी गुड. मग 4, 7 आणि 9 या संख्यांचा चढता क्रम कसा आला गं? ओवी एकदा आम्हाला वाचून दाखव. 4, 7 9 हा काय झाला? चढता क्रम. आणि आता ह्याचाच उतरता क्रम कसा? तू आता चढत गेली पायऱ्या. 4 नंबरची पायरी चढली, 7 नंबरची चढली, परत 9 नंबरची चढली. आता उतरताना पायरी कशी उतरणार? तू पहिल्यांदा किती नंबरची उतरणार? 9. परत 7. परत 4. बानो, समजलं का? चढता आणि उतरता क्रम काहीतरी अवघड आहे का? चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येकडून, आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. आणखी एक इथं मांडता, हे सोपं आहे. आता इथली गंमत इथली दाखवण्याआधी तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगते. इथं बघा पुस्तकातला पण स्वाध्याय आपण बघूयात. पुस्तकात काय समजून सांगितलेलं आहे त्यांनी की 3 संख्यांचा चढता क्रम 13, 34, 24 या संख्यांचा चढता क्रम कसा ठरवला त्यांनी? इथं संख्या मांडून घेतल्या, दशक आणि एकक रूपात त्या संख्यांचं मांडणी केली. आता 13मध्ये दशक आहे 1, 34मध्ये दशक आहे 3 आणि 24मध्ये दशक आहे 2. आपण या पाठीमागच्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत बघा. ज्याचा दशक मोठा ती संख्या मोठी, ज्याचा दशक लहान ती संख्या लहान. मग इथं सर्वात लहान दशक किती अंकाचं आहे? 1. अरे हां, कुठली संख्या कोणती पण? एक दशक लहान आहे बरोबर आहे, पण संख्या कोणती? 13. चला यातली 13 संख्या कुठे? इथं मांडू आपण लगेच. 13 संख्या उचला यातली. हां मांडी तर 13. हां ठीक आहे, चल. आता याच्यामध्ये 13 नंतर जर असा मोठा दशक, किंवा एक काम करा, सर्वात मोठी संख्या घ्या आता. सर्वात मोठी 13, 34, 24 मधली सर्वात मोठी संख्या. दशक बघा ना अगोदर, इथं कोणता दशक मोठा आहे? अंक बघा इथं, तिथं नका बघू, इथं बघा. कोणत्या अंकाचा दशक मोठा आहे? 3 दशक मोठा आहे, पण संख्या कोणती आहे ती? 34. हां 34 संख्या मांडा, पुढं मांडायची, पुढं मांडायची इथं. आता मधली संख्या कोणती मग? 24. चला घ्या 24. बघा मग आता 13, 34, 24 या संख्यांचा चढता क्रम कसा झाला? 13, 24, 34. इथं मुलांना सुरुवातीला समजावं, लक्षात यावं. आता माझी मुलं हुशार आहेत, त्यांना गेल्या वर्षी चढता उतरता क्रम वर्षभर केलेला आहे, त्यांना सर्व माहिती आहे. पण नवीन मुलांना लक्षात यावं म्हणून मी सुरुवातीला काय आयडिया केली, 3 संख्या दिलेत ना, तर 3 संख्यांमध्ये आपण इथं शिकवताना काय शिकवलं होतं? ज्याचा दशक लहान ती संख्या सर्वात लहान, ज्याचा दशक सर्वात मोठा ती संख्या सर्वात मोठी. म्हणून अगोदर लहान संख्या आपण 13 मांडून घेतली, त्यानंतर 34 संख्याचं दशक सर्वात मोठं आहे म्हणून ती संख्या मांडून घेतली आणि राहिलेली संख्या मध्यभागी मांडली. पण शक्यतो मुलांना सांगताना मी दाखवते. आता इथे बघा आमचा अंकतक्ता आहे. अंकतक्त्यामध्ये संख्या कशा ओळीने आहेत बघा. 1 ते 100 या अंकतक्त्यामध्ये सर्व संख्या ह्या चढत्या क्रमानेच मांडलेल्या असतात. क्रम कसा आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 नंतर परत चढताच क्रम हा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा 1 ते 100 या अंकांमध्ये सर्व संख्या या चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात. आता आत्ताचंच उदाहरण मी इथल्या पद्धतीने दाखवते. बाळांनो, तिथं संख्या होती 13, 24 आणि 34. आता 13वरती एक जण जाऊन उभा राहावा. चला 13वरती 1 पासून जायचं. तिथं जावा तुम्ही. 6च्या 6 जण समोर जावा. तिथं चला जावा, 6च्या 6 जण तिथं जावा. चल राजवीर 13वरती येऊन उभा राहा. ओळीने यायचं. हां एक कुठं आहे? एक कुठं आहे? पटपट यायचं, उडी मारत पळत यायचं. पळत यायचं, पळत. हां 1, 2, 3, 4. हां चला 13कडे जा आता. 11, 12, 13. हां थांब 13. तो 13पर्यंत आला. आता 34 संख्या, 34 संख्येवर चल जा. 34 संख्येवर 1 पासून जा. नाही 13 पासून पुढे जा. हां जा पुढे चल 34वर. 14, 16, 20. हां चल जा. डायरेक्ट 34वर गेलीस तरी चालेल. हां जा डायरेक्ट 34वर जा. चल उभी राहा. आणि आणखी कोणती संख्या होती रे? 24वर कोण येऊन उभा राहते? चल शौर्य 24वर येऊन उभा राहा. राहू दे, डायरेक्ट जा बाळा 24वर, काही आवश्यकता नाही, तुम्हाला येतं आहे सर्व. आणि आता मुलांना 1 ते 100 अंकांची ओळख परफेक्ट झाली हे समजूनच चढता आणि उतरता चढता उतरता क्रम हा घटक दिलेला आहे. त्यामुळे 1, 2 पासून जायची आवश्यकता नाही. बाळांना आता राहिलेल्या 3 जणी इकडे या बाजूला बघा. हा उभा राहिला आहे 14वरती. कोण? राजवीर. राजवरती उभा राहिली आहे 34वरती आणि शौर्य उभा राहिला आहे
24 वरती 1 ते 100 संख्यांमध्ये सर्वात आधी कोणती संख्या येते रे? 13 येते. जरा मागे सरकी 13 अंक दिसू दे की आम्हाला. सर्वात आधी कोणती संख्या येते? 13. 13 नंतर मग कुठली येणार? 24 आणि 34 मध्ये 24 आणि नंतर कुठली आली? 34. मग संख्यांचा चढता क्रम कसा झाला? 13, 24 आणि 34. अशा पद्धतीनं बघा 1 ते 100 अंक तक्ता जर मुलांसमोर ठेवला त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची की 1 ते 100 अंकांमध्ये सर्व संख्या ह्या चढत्या क्रमानेच ठेवलेल्या असतात. मग सर्वात सोपी आयडिया आता मी तुम्हाला सांगते. सोपी आयडिया काहीतरी इथं दिलेल्या आहेत संख्या आणि इथं चढता क्रम आहे. इथं आहे 33, 17 आणि 42. मग तिथं पहिल्यांदा इथं सूचना पाठीमागच्या पानावर पण बहुतेक दिली बघा. हे बघा इथं लिहिलेलं आहे 1 ते 100च्या तक्त्यात संख्या चढत्या क्रमाने असतात. मग आता इथं आपली संख्या कोणती आहे? 33 आहे, 17 आहे आणि 42 आहे. बाळांनो तुम्ही 1, 2, 3, 4 असं 100पर्यंत ओळीनं म्हणता बरोबर आहे. असं म्हणताना ह्या तिन्हीतली सर्वात आधी कोणती संख्या येणार रे? 17 येणार बरोबर आहे. मी लिहू इथं 17. त्यानंतर कोणती संख्या येणार? 33. आणि त्यानंतर कोणती संख्या येणार? 42. बघा आता आपण इथे दाखवूयात. हे बघा 13. बघा अगोदर 13 आली, त्यानंतर 33 ह्या क्रमाने जाऊन हां, आणि त्यानंतर आली 42. म्हणून संख्याचा क्रम कसा झाला? 13, 33, 42. ही झाली तोंडी. म्हणजे जेव्हा मुलांना 1 ते 100 या अंकाचं पक्क दृढीकरण मुलांचं झालेलं असते ना, तेव्हा मुलं ही चढता क्रम उतरता क्रम अतिशय पटपट सोडवतात. पण जर मुलांना ह्या संख्या व्यवस्थित दृढीकरण झाले नसतील, चढता उतरता क्रम जर अवघड जात असेल, तर सुरुवातीला तुम्ही ह्या पद्धतीने जावा. मुलांना सांगा की चढता क्रम म्हणजे एक एक पायरी चढत जाणे, चढत्या क्रमाने जाणे म्हणजेच लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे ह्याला म्हणायचं चढता क्रम, आणि मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे त्याला म्हणायचं उतरता क्रम. हे मुलांना पायरीच्या साह्याने दाखवा. मुलांना आता ही आमच्या शाळेत पायऱ्या नाही आहेत म्हणून ही वस्तू मी वापरली आहे. पायऱ्या असतं तर मुलांनी आमच्या पटपट उड्या मारल्या असत्या, परंतु आमच्या शाळेत हा अंकांचा तक्ता आहे, ह्याच्यावर मी आणखी 1-2 कृती दाखवणारच आहे. आणि त्याही पुढे मुलांना त्यातूनही लक्षात येत नसेल तर मुलांना सर्वात सोपी पद्धत ही सांगा की ज्या 3 संख्या दिलेल्या असतात त्या 3 संख्यांमध्ये लहान दशक कोणत्या अंकाचा आहे बघायचा. लहान दशक आहे 13 अंकाचा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा दशक कोणत्या अंकाचा आहे 24, आणि सर्वात मोठा दशक कोणत्या अंकाचा आहे तर 34. मग मुलाबरोबर त्याचा चढता क्रम लिहितात. आता हा झाला चढता क्रम. बाळानं एकदा पटपट मला उत्तरं सांगाल का ह्याची? बघा 60, 69, 55. आता लिहित बसल्यापेक्षा मला पटपट उत्तर सांगा. या तिन्हीमध्ये चढत्या क्रमात आधी कोणती संख्या येणार रे? पटकन 55. नंतर कोणती येणार? 60. आणि नंतर कोणती येणार? 69. व्हेरी गुड. आता 68, 47, 49. तुम्ही पटपट तिथे जाऊन उभा राहाल. 68, 47, 49. चला 68, 47 आणि 49. एक जण 68 वर जावा. थांबा 1 मिनटं. 68, 47, 49 सर्वात आधी कुठल्या संख्येवर जावं लागेल? शौर्य सरक. सर्वात आधी कुठल्या संख्येवर जावं लागेल? 68, 47, 49. सगळ्यात आधी कुठल्या संख्येवर जावं? चला 47 वर आधी जावा. मग पटपट रे बाळ, पटपट जा ना. हां 68, 47, 49. आता 47 वर तर ती गेली. आता कोणत्या संख्येवर जावं लागेल? चल जा 49 वर जा. आणि त्याच्यानंतर कोणती राहिली? 68. कोण जाते 68 वर? चल. ओके छान, व्हेरी गुड. 68. बघा आता थोडंसं संख्यांच्या मागे वा बाळांनो, संख्या दिसू देत. हे बघा 47, 49 आणि 68. संख्यांचा चढता क्रम कसा आला? अगोदर आली 47 संख्या 1 ते 100 तक्त्यात पण बघा, नंतर आली 49 संख्या, आणि त्याच्यानंतर ह्या सर्व संख्या पार करून आली 68 संख्या. छान. अजून एक घेऊयात. आता तुम्ही तिघं साईडला व्हा. आता पुढील संख्या आहे बघा 36, 19, 82. हां ओवी तू जाणार आहे 36 संख्यावर, तू शरीर जाणार आहे 19 संख्यावर, आणि तू जाणार आहेस 82 संख्यावर. 36, 19, 82 अगोदर कुठली संख्या जाईल? थांबा मी तुमच्या हातात संख्याच देते. 1 मिनटं. संख्या घ्यायतल्या इकड्या 82. हां धर. बघा बाळानं संख्या दाखवा तुमच्या हातात दिलेल्या. हे बघा 36, 19 आणि 82. आता ह्या तिन्हीमध्ये तुम्ही तिघी ठरवा लहान संख्या कोणती आहे तिन्हीतली, आणि तिनं जाऊन उभं राहायचं आहे त्या संख्येवर. किती आहे संख्या मोठ्याने सांग तुझी? हां चल जा 19 संख्येवर जाऊन उभी राहा. बघा मुलांनी तुम्ही मुलांच्या हातात असे अंक देऊन देखील मुलं बरोबर करू शकतात. 19 संख्या कुठे आहे शर्यू? हां उभी राहा, आमच्याकडे तोंड कर, तुझ्या हातातली संख्या दाखवा आम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठल्या संख्येवर जावं लागेल? तुमच्या दोघींच्या संख्या बघू. 36 आणि 82. आता कोण जाईल तुमच्या दोघीतलं? हां चल जा 36 अंकावर जाऊन उभी राहा. तुझ्या हातातली किती आहे? जा 82वर जाऊन उभी राहा.
बघा बानो तुमच्या हातातली संख्या दाखवा तिघी पण. हे बघा ही आहे 19, ही आहे 36 आणि ही आहे 82. मग ह्या तिन्हीमध्ये तुम्ही राहिलेली तिघं बघा. ह्या तिन्हीमध्ये संख्याचा चढता क्रम सांगा. चला वाचा. हां 19, 36, 82. आता या संख्यांचा उतरता क्रम सांगा. उतरता क्रम म्हणजे मी काय सांगितलं, मोठ्या संख्येकडून सांगा उतरता क्रम. 82, 36, 19. व्हेरी गुड. आणखी एक देऊयात का आपण हातात संख्या. आता ह्या तिघांच्या हातात देऊ. चला बघा आता पुढं दिलेलं आहे 76, 95, 46. राजवर्धिनी 76 उचल. 76. हां शौर्य तू 95 उचल आणि तू 46 उचल. थांब मी देते. सापडते का? हां 95. ओके धर. हां 76 पण सापडलेलं आणि तुला. चला आधी तर तुमच्या हातातल्या संख्या दाखवा तिघं पण मला अगोदर नीट दाखवा. हां हे बघा ही आहे 46, 95 आणि 76. ठीक आहे. आता तुम्ही तिघं बघा आणि तुम्ही तिघं ठरवा की ह्या तिन्हीतली लहान संख्या कोणती आहे. त्या मुलानं त्या अंकावर जाऊन उभं राहायचं. 46. चला 46 वाल्यांनी जाऊन उभा राहावा 46 अंकावर. ओके इकडे बघा. चला त्याच्यानंतर कोण जाईल? मी. किती अंक आहे तुमच्या दोघांजवळचा दाखवा की. 76 आणि 95. आता कोण जाईल? मी. सांग की अंक तुझा. 76. जाऊन उभी राहा. उड्याच मारायच्यात का? बरं आम्ही 1 ते 100 अंक शिकवताना उड्या मारून शिकवलेत ना, त्यामुळे मुलं उड्या मारतात. हां तुझा अंक बघू. 95. जावा मार. तुला पण उडी मारायची असेल. हां छान. ओके बघा आता अंक तुमचे अंक दाखवा आम्हाला बाळांनो. असे सरळ नीट दाखवा. हां बघा आता 46, 76 आणि 95 अंकांचा चढता क्रम कसा तयार झाला सांगा म्हणा. 46, 76 95. आणि त्याच संख्यांचा उतरता क्रम काय होणार? 95, 76, 46. व्हेरी गुड बाळांनो. या इकडं आहे तिथं संख्या ठेवा. आता ह्या मला वाटते मुलांना चढता क्रम अतिशय छान पद्धतीने लक्षात आलेलाच असेल. आता स्वतंत्र उतरता क्रम पण सांगितला आहे. उतरता क्रम तर सर्वात सोपा बघा. इथं ज्या 3 संख्या दिलेल्या असतात ना त्यातल्या सर्वात मोठी संख्या मुलांना लगेच समजते. कोणती ह्यातली सर्वात मोठी संख्या? 63, 28 आणि 71मध्ये 71 आहे. त्यानंतर जराशी लहान कोणती आहे? 63 आणि त्याच्यानंतर 68 आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, मी पाठीमागं पण सांगितलं बघा, जोपर्यंत संख्यांचा लहान मोठेपणा, सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या हे मुलांना जमत नाही तोपर्यंत चढता उतरता क्रम खरंच अजिबात शिकवायचा नाही. आता इथं काय दिलेलं आहे, उतरता क्रम ओळखताना दशक एकक रूपात संख्यांची मांडणी केली आहे आणि ज्याचा दशक सर्वात मोठा ती संख्या सर्वात मोठी. बघा रे ह्या तिन्ही संख्यांमध्ये सर्वात मोठा दशक कोणत्या संख्येचा आहे? 71. त्याच्यानंतर जरा लहान कोणता आहे? 63. आणि नंतर लहान 28. आता इथं उतरता क्रम आपण समजून घेऊयात. इथं मगाचेच अंक आहेत बघा. उतरत्या क्रमामध्ये बाळांनो मला सांगा, उतरत्या क्रमामध्ये मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं का लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं? मोठ्या संख्येकडून लहान संख्याकडे ये. बरोबर आहे. मग बघा इथं मोठी संख्या कोणती? इथं 9, नंतर 7, नंतर 4. अशा पद्धतीने 9, 7 आणि 4 हा त्या 3 अंकाचा झाला उतरता क्रम. आता मी काय करते, मुलांना ह्या सर्व संख्या देते, प्रत्येकाजवळ 3-3 संख्या देते आणि त्यांना त्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायला सांगते. आता ऑलरेडी व्हिडिओ फार मोठा झाला आहे, वेळ वाचवण्यासाठी मी व्हिडिओ पॉज करते आणि ह्या सर्व संख्या मुलांच्या अंकात देऊन त्यांना मी संख्यांचा चढता उतरता क्रम मांडायला लावते. ही गोष्ट मला वाटते तुमच्या लक्षात आलेलीच असेल की हा 1 ते 100 अंकांचा तक्ता घ्यायचा आहे आणि तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 1 ते 100च्या तक्त्यात संख्या या चढत्या क्रमाने दिलेल्या असतात आणि हा जो स्वाध्याय आहे तो 1 ते 100चा तक्ता वापरूनच पुढील संख्या चढत्या क्रमाने लिहा असं सोडवायचं आहे. मी एकदा ह्यातला एक दाखवते आणि मग ह्या सर्व स्वाध्याय डायरेक्ट मी उत्तर सांगण्यापेक्षा मुलं छानपैकी क्रम लावतील ते आपण बघूयात. ए बाळांनो इकडे बघा, 11, 28, 25 पटपट उचला. 11, 28, 25. 11 कुठे? 28 कुठे? 25 कुठे? 28 आणि 25. हां 25 सापडली. हां चला ज्यांच्याजवळ दाखवा कुणी कुणी घेतली 11, 28, 25. हां मग या तिन्हीमध्ये आधी कुठली संख्या जाऊन उभा राहील? 11. हां मग जा लवकर चल. त्यानंतर कोण जाईल तुमच्या दोघींमध्ये? 25. चल चल उभी राहा उभी राहा. आणि त्यानंतर 28. हा चल ग उभी राहा. ओवी मानो चढता क्रम बघा कसा आला चढता क्रम. अगोदर सांग ना. 11, नंतर 25, आणि नंतर 28. संख्याचा चढता क्रम कसा झाला? 11, 25, 28. बघा मुलांनी 1 ते 100 तक्त्याचा वापर केला, अंकांचा वापर केला आणि मुलं बरोबर क्रमाने जाऊन तिथं उभा राहिली. आता पुढचं बघूयात. मानो मी तुम्हाला ह्या सर्व संख्या देते, तुम्ही काय करा ह्या संख्या मला तिथं खाली फरशीवरती मांडून दाखवा. चला उचला पटपट. बघा आमच्या मुलांच्या हातात
हे अंक वापरून इथल्या सर्व संख्या प्रत्येकाजवळ 3-3 संख्या दिलेल्या आहेत. मुलं डायरेक्ट इथंच उत्तरं ठेवून दाखवतील. 49, 21, 14 कोणाकडे दिली तुमच्या माझ्याकडं. हा चल इथं मांडून दाखव आम्हाला. इथंच मांडून दाखव. ये इथं बघा, ही आमची राजवर्धिनी आहे. मांडती राजवर्धिनी. बघू कशा मांडती अंक. पटकन चढताक्रम त्याच्यासमोर मांडून दाखव आम्हाला. 14, हां 21, 49. छान. हा झाला बघा. उत्तर आलं 49, 21, 14चा चढताक्रम. 14, 21, 49. चला उचल त्या संख्या तुझ्या. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे 80, 90, 10. कोणाकडे दिलेत 80, 90, 10? तुझ्याकडे आहे का? चल इथं ह्या संख्येच्या वर आम्हाला चढताक्रम मांडून दाखव. अरे सॉरी, इकडे उतरता क्रम मांडायचा होता. इकडे आपण मांडला चढताक्रम. ये इकडं. उतरता क्रम मांडायचा होता बाळा. तू पण वाचलं नाही, मी पण नाही वाचलं. उतरता क्रम मांडा. 49, 21, हां 14. जवळजवळ मांड. ओके ठीक आहे. बघा इकडं 49, 21 आणि 14 याच्या उतरता क्रमाला देतानाच त्यांनी उतरता क्रमच दिलेला आहे, त्यामुळे जमलाच तिला तो. ठीक आहे असू दे. चल उचल पुढं. चला 80, 90, 10 कोणाकडे? आम्हाला डायरेक्ट उतरता क्रम मांडून दाखव बाळा पटकरनं. अगं उतरता क्रम मांडायचा आहे राणी. हां उतरता ग राणी, चढता नाही. उतरता क्रम. मला सांगा रे वाहन, उतरता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे का मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. सानू कळलं का? गडबडून जात आहेत मुलं. हां 90. ओके छान. पुढे 80. बघा मुलं गोंधळून पण जाऊ शकतात. त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं तर कळतं त्यांना. 80, 90, 10चा उतरता क्रम झाला. 90, 80 आणि 10. इथं बघा 9 दशक मोठा आहे, त्याच्यानंतर जरासा लहान दशक आहे 8 आणि एकदम लहान दशक आहे 1. त्याच्यामुळे 90, 80, 10 हा झाला उतरता क्रम. बघा भावांनो पुढं आहे 11, 28, 14. कोणाच्या हातात आहे संख्या? शरीर. चल ये उतरता क्रम पटकन मांड. पुढच्यानी पण तयार राहावं रे. 72, 69, 45 कोणाकडे त्यांनी तयार राहावा. इथे मांडरानी इथे. हां त्याच्यावर. हां 28, हां 14. हां सरळ मांडकी ग शर्यू. बघा 11, 28, 14 याचा उतरता क्रम आला 28, 14 आणि 11. आता 72, 69, 45 कोणाकडे? या इथं. उचलते शर्यू तुझं. या इथं या शौर्य चल. मांड. उतरता क्रम मांडायचे. आधी कोणती मांडणार? 72. अरे संख्या वाच ना सगळ्या बाळा व्यवस्थित. 72, 69, 45. कुठली येईल अगोदर? गोंधळून जाऊ नकोस. मोठी संख्या कोणती तिन्हीमध्ये? मग तू 72 का मांडलीस? छान. 69 नंतर 72, आणि नंतर 45. छान. बघा मुलांना डायरेक्ट ही तुम्ही अशी उदाहरणं देऊन बाळांनो उतरता क्रम लिहा, चढता क्रम लिहा असं देण्यापेक्षा ह्या संख्या द्या. त्याच्यानंतर मुलांना हे अंक तक्ता आहे ना, त्यांच्यासमोर हा अंक तक्ता ठेवा. अगदी तुमच्याकडे हा अंक तक्ता नसेल तर पुस्तकामध्ये पण अंक चार्ट दिलेला आहे. या पुस्तकातल्या अंक चार्टमध्ये मुलांना त्या संख्या शोधायला हवा आणि त्यांना शोधू द्यात की चढता क्रम कसा, ह्यातली लहान संख्या कोणती आहे, मोठी संख्या कोणती आहे. ज्यांचं हे अंक दृढीकरण आहे, ज्याला संकल्पना कळली आहे लहान संख्या मोठी संख्या, तो चढता उतरता क्रम अगदी छान पद्धतीने सोडवणारच आहे. आता इथं फक्त एक उदाहरण देते आणि त्याच्यानंतर हे काय आहे ते पटकन समजावून सांगते. आता ह्याचं मीच सांगते. बघा इथं पहिली संख्या आहे 18, 38, 8. त्याचा आधी चढता क्रम लिहायचे आणि मग उतरता क्रम. मी आता चढता क्रम म्हणते. आधी येणार 8, त्यानंतर येणार 18 आणि त्यानंतर येणार 38. हा झाला या संख्यांचा हा झाला चढता क्रम. आणि उतरता क्रम सेम उलटं यायचं. हे 38 आहे असं ठेवायचं, 18 ह्या बाजूला आणायचं आणि 8 ह्या बाजूला आणायचं. बघा ह्या संख्यांचा उतरता क्रम झाला 38, 18 आणि 8. पुढची संख्या आहे 24, 10, 15. बाळांनो द्या इकडं 24, 10, 15. चला बघा पुढची संख्या आहे 24, 10, 15. याचा चढता क्रम मांडायचा आहे. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान दशक कशाचा आहे? ह्या दोन्हीचा लहान दशक आहे, परंतु एकक पण बघायचा. नंतर जेव्हा दशक समान असतो तेव्हा एकक लहान कोणता आहे बघायचा. हा 0. मग आधी येणार 10, त्यानंतर येणार 15, त्यानंतर येणार 24. ह्या 3 अंकांचा हा झाला 10, 15, 24 चढता क्रम. आणि उतरत्या क्रमाला काय सांगितलं मी? मोठी संख्या इथं घ्यायची, त्याच्यानंतर ही संख्या सेम आहे असा उलट क्रम घ्यायचा. 24, 15 आणि 10. मला वाटते मुलांना चढता क्रम आणि उतरता क्रम ही संकल्पना अगदी योग्य पद्धतीनं समजली असेल. व्हिडिओ ठरवला होता थोडक्यात करायचा, परंतु बराचसा मोठा झालेला आहे. बघा विद्यावर्धिनी पूरक शैक्षणिक साहित्य जे की गेल्या वर्षी मिळाले त्याच्यामध्ये ही 100 अंक पाटी आहे. ती पाटी आम्ही घेतलेली आहे. ही पाटी चढत्या उतरत्या क्रमाला कुठल्या पद्धतीने वापरायची बघा मी दाखवते इथं. याच्या आतमध्ये असे 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30 असे अंक मांडलेले आहेत. आणि इथं त्यांनी दिलेलंच आहे डायरेक्ट की चढता आणि उतरता क्रम. ही पाटी कुठूनही कशीही ठेवा, संख्यांचा चढता क्रम कसा तयार होतोय बघा इथं. हिथं आधी 1
आता संख्या आहेत 1, 12, 23, 34, 45, 56, 67, 78, 89, 100. ह्याचा चढता क्रम काय झाला बघा रे. चढत्या क्रमाला अगोदर कुठली संख्या आली? सर्वात लहान संख्या. चढता क्रम म्हणजे काय सांगितलं? लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आणि उतरता क्रम मोठ्या संख्येकडून. लहान संख्येकडे. बघा ह्याचा चढता क्रम कसा झाला? 1, 12, 23, 34, 45, 56. बरोबर आहे. आणि उतरता क्रम कसा होईल ह्याचा? 100, 89, 78, 67, 56. ही बघा हे पाटी ही जर तुम्ही वस्तू वापरली ना मुलांना चढता उतरता क्रम आणखी लवकर समजणार आहे. कुठंही ठेवा तुम्ही, कुठंही ठेवा, कशीही ठेवा, संख्या इथं चढत्या आणि उतरत्या क्रमानेच मुलांना बघा दिसणार आहेत. थोडंसं आज लाईट नाही आहे आमच्याकडे त्यामुळे अंधार पडतोय. 41, 52, 63, 74, 85, 96 हा झाला संख्यांचा चढता क्रम. आता आपल्याला 3 अंक दिलेले असतात. मी 3च अंक घेऊन बघते, कुठलेही 3 अंक घेते. बघा आता इथं ठेवते साधारण. हां इथं ठेवलं. 3च घ्यायचेत ना अंक आपल्याला. हां बघा 6, 17 आणि 28 मी अंक दिला आहे मुलांना. इथं पुस्तकामध्ये आपल्या स्वाध्याय जे दिलेले आहेत ना, आणखी एक आयडिया सांगते तुम्हाला. बघा इथं पुस्तकात जे अंक दिलेले आहेत ना मुलांना, तेव्हा तुम्ही काय करा, ही पाटी वापरा आणि मुलांना सांगा की ह्या पाटीमधून तुम्ही संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम शोधा. आता इथं हे राहिलं होतं बघा आपलं 65, 78, 71. आता 65 कुठे आहे बघा. इथं जर ठेवलं मी 65, सगळे अगदी तोच क्रम येणार नाही. संख्यांचा हे नीट क्रम ठरवून दिलेला आहे, तो येणार आहे. 65 आहे इथं. नंतर 76, 1, 87 येते, पण तो याच्यातून मुलं शोधू शकते बघा. 65 त्यानंतर आहे हे बघा वरती जाऊन 78 आणि 71. 71 खाली असणार आहे. 65, 71 ह्या साईडला आहे 71 आणि 78. म्हणजे थोडक्यात ह्या अंकांसारखाच क्रम असणार आहे तिथं. मुलांना इथला स्वाध्याय मुलांना स्वतः करायला सांगा आणि चढत्या उतरत्या क्रमाची गंमत मुलांना इथून शोधायला हवा. आता हा झाला चढता क्रम. हीच पिवळी पाटी उलटी केली की आपल्याला उतरता क्रम मिळतोय. बघा दाखवते तुम्हाला. हे बघा आला 91, 82, 73, 64, 55, 46, 37, 28, 19, 10. मिळाला का उतरता क्रम बाळांनो? मिळाला का? अजून एक प्रकारचा उतरता क्रम मिळतो इथे. हे बघा संख्या कुठली आहे? 51, 42, 33, 24, 15, 6. मुलांना स्वतः अशा चढत्या आणि उतरत्या क्रमाच्या संख्या मुलांना शोधायला सांगा आणि मुलांनाच त्यांना सांगा इथली संख्या तुम्ही इथं कुठंही मांडा. तुम्हाला 10 संख्या घ्यायची 10 घ्या, 5 संख्यांचा गट घ्यायचा आहे 5 संख्यांचा घ्या, 6 संख्यांचा गट घ्यायचा आहे 6 संख्यांचा घ्या. तुम्ही संख्या शोधा आणि त्या संख्यांचा तुम्हीच उतरता क्रम लावा. आहे बघा मुलांनी ह्या 5 संख्या जर लावल्या इथं 45, 36, 27, 18, 9 मुलं स्वतः ह्या 6 संख्या 5 संख्या लिहून काढतील. त्याचा उतरता क्रमही लिहितील आणि चढता क्रम देखील लिहितील. थोडक्यात चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजे काय रे? चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येकडून लहान संख्येकडून मोठ्या एकदम मोठ्या संख्येकडे जाणे. पण कुठून जायचं? लहान संख्येकडून. आणि उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठ्या संख्येकडून सर्वात लहान संख्येकडे येणे. आणि चढता क्रम म्हणजे सर्वात लहान संख्येपासून सर्वात मोठ्या संख्येकडे जाणे. आता तुम्ही म्हणत असाल ही 2 पुस्तके इथं का ठेवली? सर्वांना माहीतच झालेत की ही मराठी माध्यमची गणित अभ्यास पुस्तिका, सेमी माध्यमची गणित अभ्यास पुस्तिका आहे. याच्यामध्ये काय काय मिळणार आहे ते इथं दिलेलंच आहे. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी इथं नंबर दिलेलाच आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचं काय मला सांगायचं काय होतं की आमच्या मुलांना चढता उतरता क्रम का छान जमतो. इथं प्रत्येक पानावरती 4-5 ठिकाणी संख्यांचे चढते उतरते क्रम तुम्हाला दिसणारच आहे. बघा सुरुवातीला जेव्हा 18, 19, 20 अंकाचे स्वाध्याय आहेत स्वतंत्र दिलेले आहेत. बघा संख्या चढत्या क्रमाने लिही, संख्या उतरत्या क्रमाने लिही. बघा असं करत बऱ्याचशा पाड्यांवरती आहे. अगदी शेवटी सुद्धा आहे. हो का इथं आता परत जेव्हा मुलांना माहीत होती संकल्पना की चढता क्रम आणि उतरता क्रम तेव्हा इथं स्वतः एकत्रित दिलेलं आहे की 5 संख्या दिलेत आणि ह्या संख्यांचा चढत्या आणि उतरत्या क्रमाने संख्या लिहा असं सांगितलेलं आहे. सेमी माध्यमचं पुस्तक आहे. इथं फक्त जे मराठी अंक आहेत ते सर्व इंग्रजीमधून आहेत. भाषा मराठीमधून पण सूचना दिलेल्या आहेत, प्रश्न इंग्रजीमधून पण दिलेले आहेत आणि चढत्या उतरत्या क्रम या पुस्तकात देखील दिलेले आहेत. हे पहा इथे इंग्रजी पुस्तकामध्ये राईट द नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर असं प्रत्येक ठिकाणी आहे. पुस्तक हवं असेल तर या नंबरवर तुम्ही मला कॉल करून मागवू शकता. व्हॉट्सअप नंबरला ॲड होण्यासाठी या नंबरवरती आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावर मी रोजच्या रोज घरचा अभ्यास पाठवते इयत्ता 2रीचा, ह्या नंबरवर मला मेसेज केला तर मी त्या ग्रुपला देखील तुम्हाला ॲड करेल. व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ खरंच थोडक्यात करायचा होता पण मला वाटतं 28-29 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. पुढचा घटक घेऊन टप्प्याने मोजणी. तोपर्यंत संख्यांचा चढता आणि उतरता क्रम याचा सराव करत राहा.